मंडळी, दिल्लीमध्ये ठिणगी पेटवण्याच्या नादात संपूर्ण पाकला म्हणजे पाकिस्तानलाच आग लागून गेली आहे। पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्करी उठाव होणार का? कारण शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या सत्तेच्या वर्तुळातून दोन असे मोठे खुलासे झाले आहेत ज्यांनी तिथल्या संपूर्ण राजकारणाला हादरा दिलाय। पहिला खुलासा, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी उघडपणे मान्य केलं आहे की देशाची प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरली आहे आणि गेल्या 21 वर्षातील सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय, ज्यामध्ये न्यायाधीश, राजकीय नेते आणि अधिकारी सगळे सामील आहेत। आणि दुसरा सर्वात मोठा खुलासा, लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर रिजवान हनीफ याचा एक व्हिडिओ समोर आलाय। यात तो रडत कबुली देतोय की गेल्या 3-4 वर्षात पाकिस्तानच्या भूमीवर घुसून अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या 30हूनही जास्त टॉप दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। बलुचिस्तान पासून ते पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके पर्यंत लोक रस्त्यावर उतरले आहेत। शहबाज शरीफ सरकार आता हतबल झालेलं दिसत आहे, तर दुसरीकडेच पडद्यामागून लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर याचा गेम सुरू झालेला आहे, जो पाकिस्तानची परिस्थिती कायमची बदलू देखील शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच सगळे काही फॅक्ट जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मोहसिन नकवी, आसिम मुनीर आणि पाकिस्तानचा गुप्त प्लॅन काय आहे, पीओके आणि बलुचिस्तानमधील जनक्षोभ आणि अमेरिकाचा हस्तक्षेप, अज्ञात हल्लेखोर आणि लष्कर-ए-तोयबाची घाबरट का होते। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। खरं तर या सगळ्या स्टोरीची सुरुवात होते पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह पासून। इथे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी भाषणासाठी उभे राहतात। लक्षात घ्या, नकवी हे विरोधी पक्षाचे नेते नाहीयेत, तर शहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात शक्तिशाली मंत्र्यांपैकी एक आहेत। नकवी यांनी थेट सांगितलं की देशाची सिस्टम पूर्णपणे कोलमडली आहे आणि मागणी केली की पाकिस्तानमधील जुने 4 प्रांत तोडून नवीन प्रशासकीय युनिट्स म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन्स तयार केले पाहिजेत। आता तुम्हाला वाटेल की नवीन प्रांत तयार करणे ही चांगली गोष्ट असू शकते, मग यात वाद काय आहे? इथेच खरा पॉलिटिकल ट्विस्ट समोर येतो। पाकिस्तानचे सत्ताधारी दोन्ही प्रमुख पक्ष म्हणजेच PMLN म्हणजे शहबाज शरीफ कुटुंब आणि PPP म्हणजे झरदारी कुटुंब यांची राजकीय ताकद पंजाब आणि सिंध प्रांतातून येते। जर या प्रांतांच्या सीमा बदलल्या किंवा तुकडे केले गेले तर या घराण्यांचा राजकीय प्रभाव कायमचा संपू शकतो। नकवी गेल्या 3 वर्षापासून अत्यंत शक्तिशाली पदावर आहेत आणि ते पंतप्रधानांनाही उत्तरदायी नाहीत। मग या बाकी मंत्र्यांनी घरी बसून जायचं का? हे शब्द होते ख्वाजा आसिफ म्हणजेच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचे। विशेष म्हणजे पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यानेही म्हणजेच DGISPRO ने या नवीन प्रशासकीय रचनेला लगेच पाठिंबा देऊन दिला। यावरून हे स्पष्ट होतं की मोहसिन नकवी यांच्या तोंडून आलेले शब्द हे थेट रावळपिंडी म्हणजेच GSQ म्हणजेच लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांचेच आहेत। यात लष्कराचा हेतू असा देखील असू शकतो की प्रत्यक्ष लष्करी उठाव न करता मोहसिन नकवी यांच्या माध्यमातून परवेज मुशर्रफ यांच्या धर्तीवर संपूर्ण सत्ता आणि नियंत्रण स्वतःकडे खेचून घ्यायचं। पण जनरल आसिम मुनीर यांना हे पाऊल उचलण्याची घाई का झालीये? कारण पाकिस्तानचे 2 अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील भाग बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच आपण ज्याला पीओके म्हणतो, आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत। पीओके मधील मुझफ्फराबाद, मीरपूर आणि रावलकोट या भागात तीव्र निदर्शने सुरू झालीत। कारण काय आहेत? प्रचंड महागाई, विजेचे अवाजवी दर, गव्हाचा आणि अन्नधान्याचा तुटवडा, पाकिस्तानी सैन्याची दडपशाही। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आणि बिघडली आहे की पीओके मध्ये पाकिस्तान विरोधात आणि स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जात आहेत। शहबाज शरीफ सरकारने मदतीची आश्वासने दिली, पण जमिनीवर काहीही पोहोचलं नाहीये। दुसरीकडेच बलुचिस्तानमध्ये BLAच्या म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मीच्या सततच्या हल्ल्यांमुळे लष्कराचे मोठे नुकसान देखील होते। आता अमेरिका यात त्यांचे पत्ते फेकायला सुरुवात करते आणि अमेरिकेत कोणीही सत्तेत असो, भारताला काउंटर करण्यासाठी ते हे असे पाकिस्तानला हवा देतच राहतात। पाकिस्तान आज इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जात आहे। शहबाज शरीफ सरकार देशाच्या कारभार चालवण्यासाठी अपयशी ठरत आहेत। अशा वेळी अमेरिकेने आणि IMFने पाकिस्तानला $1.2 बिलियन बेल आउट पॅकेज आणि लढाऊ विमानांसाठी लष्करी मदत मंजूर केली। आता विश्लेषकांच्या मते वॉशिंग्टनला पाकिस्तानमधील लोकशाहीपेक्षा तिथले लष्कर अधिक विश्वासार्ह वाटतात, कारण मध्य पूर्वेत आणि आशियात अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांना जनरल आसिम मुनीर यांच्यासारखे लष्करी नेतृत्वाची गरज भासते। पण आता एक घटना या सगळ्यावर भारी पडली आहे, त्यामुळे आता येऊया या प्रकरणातील सर्वात खळबळजनक भागाकडे। गेल्या 3-4 वर्षात तुम्ही बातम्यांमध्ये अज्ञात हल्लेखोर हा शब्द नक्कीच ऐकला असेल।
पेशावर, कराची, रावळपिंडी, मुझफ्फराबाद इथे अज्ञात व्यक्ती येऊन या दहशतवाद्यांना मारून सरेंडर करायचे. सुरुवातीला पाकिस्तानातील यंत्रणा या हत्यांना आपापसातील वैमनस्य म्हणून लपवत होत्या, पण लष्कर-ए-तोयबाशी संबंधित रिजवान हनीफ या एका दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला. तो समोर आलेला व्हिडिओ असा होता आणि त्यात त्याने म्हटलं होतं की गेल्या 3-4 वर्षात आमच्या संघटनेतील 30 पेक्षाही अधिक लोक रावळपिंडी, कराची, पेशावर आणि पीओके मध्ये मारले गेलेत. हे काम अज्ञात हल्लेखोरांचे आहे आणि हा कोणत्याही भारतीय मीडियाचा दावा नाहीये, तर खुद्द लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ सदस्यांनी दिलेली ही जाहीर कबुली आहे. याच वर्षी मे महिन्यात 2019च्या पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हमजा बुरहान उर्फ अर्जुमंद गुलजारदार याला पीओके मध्ये मुझफ्फराबाद मध्ये एका शाळेबाहेर अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. विचार करा, ज्या पाकिस्तानी लष्करावर आणि ISI वर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप होत असतो ते आज स्वतःच्याच देशात आपल्याच हस्तकांना संरक्षण देऊ शकत नाहीये. जर आपण या सगळ्या घडामोडी एकत्र जोडल्या ना तर पाकिस्तान आज एकाच वेळी 3 मोठ्या संकटात सापडलाय. राजकीय संकट म्हणजे शहबाज शरीफ विरुद्ध मोहसिन नक्वी आणि आसिम मुनीर. नागरी असंतोष देखील तिथे खूप जास्त प्रमाणात दिसतोय. पीओके आणि बलुचिस्तानमध्ये जनतेचं बंड दिसतंय. सुरक्षा यंत्रणेचं अपयश, अज्ञात हल्लेखोरांमुळे दहशतवादी नेटवर्कचे झालेला खात्मा, नवीन प्रशासकीय प्रांत तयार करणे हे वरवर सुधारणेचे पाऊल वाटत असले तरी लोकशाही संस्थांना बाजूला सारून लष्कराचे नियंत्रण कायमस्वरूपी वैध करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात भारताची भूमिका काय असणार आहे किंवा काय आहे? पाकिस्तानच्या या अंतर्गत राजकीय तमाशावर आणि अज्ञात हल्लेखोरांच्या भीतीवर नवी दिल्लीतून एकच संदेश स्पष्ट होतोय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे सगळे आरोप फेटाळले असले तरी पण भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावरून जगाला एक नवा न्यू नॉर्मल स्पष्ट केला आहे की भारत आता कोणाला छेडत नाही, पण जर कोणी भारतावर वाईट नजर टाकली किंवा छेडलं तर त्याला घरात घुसून उत्तर दिलं जाईल. भारताने आपली सीमा सुरक्षित केली आहे आणि स्पष्ट संदेश दिला आहे की पाकिस्तानने दहशतवादाची फॅक्टरी बंद करावी, अन्यथा त्यांची हीच हाल आणि हीच अवस्था राहील. खरं तर पाकिस्तानची अवस्था आज अशी झाली आहे की एका बाजूला जनतेचा आक्रोश, दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या पैशांवर जगणारी त्यांची लाचार सिस्टम आणि तिसऱ्याच बाजूला अज्ञातांची भीती. शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर कितीही राजकीय डावपेच खेळले तरी भारत आता पूर्वीसारखा शांत बसणारा देश उरलेलाच नाहीये. थोडक्यात सांगायचं तर पाकिस्तान स्वतः विणलेल्या जाळ्यात स्वतः चढकलाय. आसिम मुनीर हे नवे परवेज मुशर्रफ बनून संपूर्ण सत्ता हस्तगत करतील की अज्ञातांची ही मालिका पाकिस्तानला पूर्ण कोलमडून टाकेल? मंडळी, तुम्हाला काय वाटतंय की भारताच्या या आक्रमक भूमिकेबद्दल आणि पाकिस्तानमधील या संकटाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.